समर्थ। मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझा दास बोधासी त्वा बोधवावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ श्रीराम। प्रपंचे केले कासावीस, घेऊन नेदी उमस। तेणे गुणे उपजे त्रास, सर्वत्रांचा श्रीराम। समर्थांच्या या अंतर्भाव या प्रकरणातलं चिंतन आपण समर्थ कृपेने तिथे करतो आहोत। समर्थांची ही वाङ्मय रचना आणि समर्थांनी सांगितलेला हा विचार, या समर्थांच्या विचारांचं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनुकरण करायचं आहे। आणि ते अनुकरण कसं करायचं, तर अनुकरण करत असताना पारमार्थिक विषय, आध्यात्मिक विषय आणि प्रापंचिक विषय या दोन्हींचा ज्यावेळी आम्ही अंतर्मुखतेनं विचार करू, आमचे जे विचार असतात ना ते सगळे असे वरवरचे विचार असतात। पण आपण नेहमी पहा व्यवहारातही म्हणत असतो, अरे जरा थोडासा अंतर्मुख होऊन विचार कर। अंतर्मुख म्हणजे काय? अंतर्मुख याचा अर्थ असा की आपल्या अंतरात्म्याला विचारणं। पहा की आपल्यामध्ये एक अंतरात्मा नावाची एक शक्ती असते, ती प्रत्येकाजवळ असते। स्त्री असो, पुरुष असो, लहान मूल असो, प्रत्येकाजवळ ती शक्ती आहे। फक्त काय होतं की त्या शक्तीचं आपल्याला विस्मरण झालेलं असतं। आपल्याजवळ ती शक्ती आहे, प्रत्येकाजवळ शक्ती आहे। आपण बोलताना किती आविर्भाव असतो आपला बोलताना। एखादं काम करत असताना किंवा कार्य करत असताना आपण अगदी जिद्दीनं म्हणत असतो, नाही नाही मी हे काम करून दाखवीन तुम्हाला। कशाच्या आधारावर म्हणत असतो आपण? कोणती शक्ती आपल्याकडून बोलून घेत असते? माणसाला काय झालंय की हल्ली त्याच्यातल्या सुप्त शक्तीचं त्याला विस्मरण झालेलं आहे। आणि काय झालंय की त्या विस्मरणामुळे त्याला कारण नसताना त्याला निराशा आलेली आहे, नैराश्य आलेलं आहे। आणि हे नैराश्य, ही निराशता जी आहे, ही निराशता त्याला प्रपंचामध्ये जास्ती जाणवत असते। कारण प्रपंचामध्ये स्वार्थ आहे। पण समर्थ म्हणतात की प्रपंचातला स्वार्थ तू सांभाळून, म्हणजे प्रपंचात स्वार्थ म्हणजे प्रपंचात जसं सुवर्ण लागतं तसं म्हटलंय की त्यांनी प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण। प्रपंचातला स्वार्थ प्रपंचापुरता मर्यादित राहू दे ना। प्रपंचातली स्वार्थी वृत्ती ही परमार्थामध्ये आणू नकोस। परमार्थ तरी याचा अर्थ काय हो? आम्ही नेहमी परमार्थ शब्द वापरत असतो, अध्यात्म शब्द वापरत असतो। एक आध्यात्मिक शब्दाबरोबर आम्ही आणखीन देवधर्म, परमार्थ अशा प्रकारच्या एक आध्यात्मिक विषयाला अनुसरून आम्ही काही वाक्य नेहमी बोलत असतो। परमार्थ याचा अर्थ असा की अगदी सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर प्रत्येक जण पारमार्थिकच आहे। परमार्थ कशाला म्हटलेला आहे की जो त्याच्यामध्ये असणाऱ्या शक्तीशी जो प्रामाणिक आहे। पहा बरं,
आपल्यामध्ये आत्मा नावाची जी शक्ती आहे प्रत्येकाजवळ आहे, पण त्या आत्मा नावाच्या शक्तीशी आम्ही एकरूप झालेलो नाही आहोत. आम्ही त्याच्याशी जोडलेलो नाही आहोत. आम्हाला ती दिसत नाही, आम्हाला ती जाणवत नाही, आम्हाला तिचं दर्शन घडत नाही, आम्हाला ती पाहायला मिळत नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं की ती शक्ती जी आहे ना, ही शक्ती अदृश्य रूपात आहे आणि ती अदृश्य रूपात असणारी शक्ती आमच्याकडून काम करून घेत असते. इथे समर्थ म्हणतात की प्रपंचे केले कासावीस. माणूस प्रपंचामध्ये इतका कासावीस झालेला आहे, इतका तळमळतो आहे. ही तळमळ, हा कासावीसपणा किंवा हे कासावीस होणं हे प्रपंचामध्ये जसं होतंय तसं प्रपंच सोडण्यासाठी किंवा प्रपंचातून बाहेर पडण्यासाठी, प्रपंच याचा अर्थ की उपाधीतून बाहेर पडणं. प्रपंच करू नका असं कुणीही सांगितलेलं नाही. उलट समर्थांनी तर प्रपंचाचं अनेक ठिकाणी समर्थन केलेलं आहे. समर्थ प्रपंचाचं समर्थन करत असतात आणि समर्थ म्हणतात की प्रपंच सुखनैव करावा, आधी प्रपंच करावा नेटका. प्रपंच जो सावधान तोच परमार्थ करील जाणं, प्रपंच जो अप्रमाण तो परमार्थी खोटा म्हटलेला आहे. प्रपंच आनंदानं करा. फक्त प्रपंचातली वृत्ती जी आहे ती प्रपंचातली वृत्ती प्रपंच करेपर्यंतच प्रपंचात राहू द्या. मग ती वृत्ती जी आहे ती वृत्ती प्रपंच झाला, प्रपंचातली कामं झाली, प्रपंचातलं कार्य झालं की ती वृत्ती जी आहे ती वृत्ती फक्त परमार्थाकडे लावा. प्रपंच करायला कोणी अडकटी केलेली नाहीये. पण आम्ही अनेक जन्म त्या प्रपंचाशी इतके एकरूप झालेलो आहोत, इतके एकरूप झालेलो आहोत की त्या प्रपंचातून बाहेर पडावं, या उपाधीतून बाहेर पडावं, या संसारातून बाहेर पडावं, या व्यापातून बाहेर पडावं असं आम्हाला आमच्या मनाविरुद्ध घटना घडली की तेवढ्यापुरतं फक्त वाटत असतात. आपल्या मनासारखी न घडे तेणे गुडे निष्ठा मोडे म्हटलेलं आहे. आपल्या मनासारखं झालं की मग प्रपंचासारखं दुसरं काही नाही हो. सुख, सगळं सुख जी आहे ती सगळी प्रपंचात आहे. पण प्रपंचामध्ये तो कासावीस झालेला आहे, म्हणजे तळमळतोय, त्याला ते असह्य झालेलं आहे. मग प्रपंचे केले कासावीस समर्थ म्हणतात. घेऊन येदी उमस. ते जन्मदुःख निरूपण जर समर्थांचं दासबोधातलं आपण वाचलं तर त्या जन्मदुःख निरूपणामध्ये समर्थांनी किती रसभरीत वर्णन केलेलं आहे प्रपंचाचं आणि जन्मदुःखाचं. जन्म कशा प्रकारचा असतो, जन्माला आल्यानंतर पुन्हा तो प्रपंचामध्ये अडकतो, प्रपंचाची उपाधी करत असतो, आयुष्यभर प्रपंचामध्ये राहतो आणि पुन्हा प्रपंच करत असताना त्याचा अंत होतो आणि पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा प्रपंचाला लागतो. प्रपंची केले कासावीस घेऊन येदी जो उमस. प्रपंच म्हणजे त्या रेल्वे गाडीसारखा आहे. ते डबे जसे एकमेकाला जोडलेले असतात. असं कधी घडतं का की एखादं स्टेशन आलंय आणि काही डबे त्या स्टेशनच्या तिथेच थांबलेत आणि काही डबे पुढे निघून गेलेत? तसं होत नाही. प्रत्येक डबा त्या इंजिनला जसा जोडलेला असतो तसा प्रपंचातला प्रत्येक डबा जो आहे, प्रत्येक विषय जो आहे, हा विषयरूपी डबा या प्रपंचरूपी रेल्वेला या विषयरूपी डब्यांची त्याला डबे जोडलेले आहेत. एका पाठोपाठ एक एक डबा जोडलेला आहे. कसा जोडलेला असतो? जन्माला येतो, आईच्या गर्भामध्ये 9 महिने अगदी कासावीस होऊन व्याकुळ झालेला असतो, पण बोलता येत नाही, सांगता येत नाही. मग आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर मग पुढे त्याला हे जग दिसायला लागतं. मग हळूहळू रांगायला लागतो, मग थोडा मोठा होतो, मग बोबडे बोल बोलायला लागतो, मग त्याला आई भरवत असते, मग आणखीन त्याच्यापेक्षा मोठा होतो, मग तो शाळेत जायला लागतो, मग शिकायला लागतो, मग थोडा आणखीन मोठा होतो. असा मोठा होत 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 तो घरच्या लोकांना असं वाटतं की आता हा मोठा झाला, आता याला कुठेतरी कामधंदा द्यावा म्हणून कुठेतरी नोकरी लावली जाते. मग तो पैसे मिळवायला लागतो, मग त्याचं लग्न होतं. लग्न झालं मुलाचं की लगेच मग सुनबाई येते की मग घरातले सगळे विषय सुरू होतात. मग त्याला मुलं होतात,
ते परत नातवंड खेळवण्यामध्ये याचा आणखीन वेळ निघून जातो. मग नातवंडाचं करण्यामध्ये आणखीन वेळ निघून गेला की मग पुढच्या आणखीन त्या नातवंडाचं करण्यामध्ये आणखीन जास्तीत जास्त तो रमून जातो. म्हणजे असा एक 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 विषय जो आहे, हा प्रपंचातला एक एक विषय कधीही संपत नाही. म्हणून त्याला रेल्वेच्या डब्याचं उदाहरण एवढ्यासाठी दिलं की हे सगळे विषय असे एकमेकाशी जोडलेले आहेत. शेवटपर्यंत या विषयांचा अंत कधी लागत नाही. म्हणून कुठे त्याला उसंत घ्यायला सुद्धा कुठे जागा राहत नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे एकच झालं की त्याला तो शांती गमावून बसला, समाधानापासून दूर झाला. प्रपंचामध्ये गुंतल्यामुळे आणि प्रपंचाच्या आसक्तीत राहिल्यामुळे, प्रपंचाला आपण नावं ठेवत नाही आहोत किंवा प्रपंच वाईट आहे असं कोणीही म्हणत नाही, मी पण म्हणत नाही. प्रपंच हा खरंच चांगला आहे, पण तो कसा चांगला आहे की तो प्रपंचापुरता प्रपंच मर्यादित केला की मग प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करील जाण, हे समर्थांचं वचन अगदी तंतोतंत खरं ठरतं. कारण प्रपंचामधली जी उपाधी आहे, ही प्रपंचातली उपाधी एकदा प्रपंचामध्ये तेवढ्या उपाधीपुरतं ते सांभाळण्याची सवय लागली की परमार्थामध्ये पण उपाधी आहेच आहे. परमार्थामध्ये उपाधी नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. परमार्थातल्या उपाधीचं स्वरूप फक्त वेगळं आहे. परमार्थामध्ये काय चुकवून चालतं किंवा काय न करून चालतं. परमार्थ करणाऱ्या माणसाला सुद्धा पोटाला लागतंच की हो अन्न. सकाळी उठल्याबरोबर त्याला चहा लागतो, मग त्याला अल्पपहार लागतो, मग त्याला भोजन लागतं, मग त्याला विश्रांती लागते, मग त्याला पुन्हा दुपारी आणखीन चहा लागतो, पुन्हा रात्री भोजन लागतं. पारमार्थिक झाला म्हणून त्याची उपाधी कुठली सुटली असा त्याचा अर्थ नाहीये. फक्त एकच असतं की परमार्थामध्ये तो उपाधीमध्ये गुंतून राहत नाही आणि प्रपंचामध्ये तो उपाधीमध्ये गुंतून राहत असतो. परमार्थामध्ये आसक्ती नाहीये आणि प्रपंचामध्ये आसक्ती आहे. प्रपंचामध्ये उसंत नाहीये आणि परमार्थामध्ये भरपूर वेळ आहे नामस्मरण करायला. म्हणून प्रपंची केले कासावीस, घेऊन येदी उमस. या सगळ्यांचा मधला आडसर जो आहे, अडचण जी आहे ती प्रपंचाची आहे. म्हणून महाराजांनी फार सुंदर प्रपंचाचं वर्णन केलेलं आहे. ते असं म्हणतात, धुंदी प्रपंचाची जीवाला चढले, धुंदी प्रपंचाची जीवाला चढले, अधिक वाढली तारुण्यात तारुण्यात ऐश्वर्य संपत्ती, भोगाची लालसा टाकण्या उसासा, वेळ नाही वेळ नाही धुंदी उतरते. पहा बरं किती बारीक निरीक्षण केलंय महाराजांनी की प्रपंचाची धुंदी प्रपंचाची जीवाला चढली, अधिक वाढली तारुण्यात. तरुणपणामध्ये प्रपंच अगदी इतक्या जोमानं केला जातो, इतक्या उत्साहानं केला जातो आणि ही प्रपंचाची धुंदी ही तारुण्यामध्ये अधिक असते. कारण त्याचं कारण ऐश्वर्य संपत्ती, भोगाची लालसा टाकण्या उसासा वेळ नाही. इथे जे म्हटलंय समर्थांनी, मुद्दाम हा अभंग संदर्भासाठी आपण त्यासाठी घेतला की प्रपंची केले कासावीस, घेऊन नेदी उमस. म्हणजे श्वास सुद्धा घेता येत नाही. मग धुंदी केव्हा उतरते? धुंदी उतरते सरता तारुण्य, अवस्थेत दीन मृत्यू गाठी आत्मघातकी हा आहे प्रापंचिक. दुःख मूळ सुख सत्यमानी
अंती समजते विषयात दुःख तरीही आसक्त प्रपंचात प्रपंचात धुंदी प्रपंचाची. म्हणून समर्थ म्हणाले की प्रपंच केले कासावीत घेऊ निधी उमस तेणे गुणे उपजे त्रास सर्वत्रांचा. तर त्रास का होतो, त्रास कसा होतो, त्रास कशामुळे होतो, तर प्रपंचातल्या अनावश्यक उपाधीमध्ये आपलं मन गुंतून राहिल्यामुळे आपल्याला त्रास होतो. त्रासाचं इतकं सुंदर कारण समर्थांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला नेमकं काय होतं, त्रास होत असताना किंवा त्रासाची आपण अनुभव घेत असताना आपल्याला जाणवत असतं की त्रास होतोय आपल्याला, पण त्याचं कारण आपण शोधत नसतो. प्रपंच आणि प्रपंचाची उपाधी हे आपल्या या त्रासाचं मूळ कारण असतं, असा समर्थांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आजच्या या चिंतनामध्ये समर्थांचे समर्थ विचार आपण श्रवण केले. उद्याच्या चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणतं मार्गदर्शन करणार आहेत ते आपण पाहू. जय जय रघुवीर समर्थ.